गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालाय आणि या निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही एंट्री केली आहे। बिहारमध्ये एनडीएचीच हवा असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय। पाहूया। चाहे वो बेगूसराय हो या पूरा बिहार हो, यहाँ तो एनडीए की हवा चल रही है। बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा प्रचारात उतरले। बेगूसराय आणि पाटण्यातल्या प्रचारात फडणवीसांनी भाग घेतला। बेगूसरायमध्ये फडणवीस भाजपचे उमेदवार कुंदन कुमार यांच्या रोड शो मध्ये सुद्धा सहभागी झाले आणि बिहारमध्ये पुन्हा एकदा भाजप एनडीएचं सरकार येण्याचा त्यांनी दावा केला। तर शरद पवारांनी बिहारमध्ये सत्तेचा गैरवापर होत असल्याचा आरोप केला। आमचे सगळे सहकारी नाराज आहेत, कारण सत्तेचा गैरवापर होतोय। मतदार यादीच्या संबंधी बराच घोळ आहे असं त्या सगळ्यांचं म्हणणं आहे। निवडणूक आयोगाच्या पुढे मांडले, बघूया काय। चाहे वो बेगूसराय हो या पूरा बिहार हो, यहाँ तो एनडीए की हवा चल रही है। एनडीए के साथ लोग हैं। प्रधानमंत्री मोदी जी पर बिहार का सबसे ज्यादा प्यार भी है और हमेशा बिहार ने अधिकार भी जताया है। देखिए, सरकार एनडीए की बन रही है। मोदी जी, नीतीश जी, पासवान जी, मांझी जी, कुशवाहा जी, ये जो हमारे 5 प्यारे, ये मिलकर सरकार बनाएंगे। बिहारमध्ये एनडीए विरुद्ध महाआघाडी असा थेट सामना आहे। अर्थात बिहारमध्ये यावेळी भाजपनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केलेला नाही, पण मोदी नितीश विरुद्ध तेजस्वी राहुल गांधी अशीच ही लढत बिहारमध्ये होणार आहे। मात्र महाआघाडीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नसताना काँग्रेसनं 48 जागांची यादी जाहीर केली आहे। काँग्रेस 55 पेक्षा अधिक जागांवर अडून बसली आहे, तर काही जागा अशा आहेत जिथे तेजस्वी यादव आणि राहुल गांधी दोघांचाही दावा आहे। बिहारच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे लोकगायिका मैथिली ठाकूर भाजपात आली आहे। अवघ्या 25 वर्षांच्या मैथिली ठाकूरला भाजपनं निवडणुकीत उतरवलं। भाजपनं मैथिली ठाकूरला दरभंगा जिल्ह्यातल्या अलीनगर या मतदारसंघातनं तिकीट दिलं। अलीनगर विधानसभा मतदारसंघात यादव आणि ब्राह्मण समाजाची मतं जवळपास बरोबरीत आहेत। तरुण महिलांसह ब्राह्मण समाजात असलेल्या मैथिलीच्या लोकप्रियतेचा फायदा होईल असं भाजपला वाटतंय। तर मैथिली ठाकूरचं कुटुंब काही वर्षांपूर्वीच बिहारहून दिल्लीला स्थायिक झालं। भाजपचे अलीनगरचे विद्यमान आमदार मिश्रीलाल यादव यांच्यावर अनेक आरोप झालेत आणि मानहानीचे सुद्धा खटले सुरू आहेत। तर 6 दिवसांआधीच भाजप दलितांचा आदर करत नाही असं म्हणत पक्षातनं त्यांनी राजीनामाही दिलाय। त्यामुळे इथून भाजप स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीच्या शोधात होती। अखेर मैथिली ठाकूरला भाजपनं सोबत घेतलं। बिहारच्या विधानसभा निवडणुकीकडे फक्त बिहारच नाही तर देशाचं लक्ष लागलंय। केंद्रात सलग 3ऱ्यांदा भाजप एनडीएचं सरकार आणि मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर बिहारची मोठी परीक्षा आहे। अर्थात केंद्रात सत्ता स्थापन झाल्यावर 6 महिन्यातच महाराष्ट्रात मोठा विजय भाजपनं मिळवला। आता मात्र तेजस्वी राहुल गांधींच्या जोडीचं आव्हान आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।